समोर घ्यायचा. समोर घेतल्यानंतर अशी हातांची कडी करायची आहे, असं करायचं आहे आणि असं कानाच्या सरळ रेषेत घ्यायचं आणि पायाचे जे चवडे आहेत त्या पायाच्या चवड्यावर असं त्यावेळी स्ट्रोक घ्यायचा. त्याच्यानंतर त्रिकोणासन तुम्हाला शिकवणार आहे. त्रिकोणासन यामध्ये पायाचं अंतर घ्यायचं आहे आणि पायाचं अंतर घेऊन हा जो हात जो आहे हा वरती करायचा आहे आणि हा जो हात आहे हा जो हात आहे हा एवढं होईल एवढं लक्षात आलं. ओके परत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे आसनामधला योगासन. सरळ पाय सरळ घ्यायचं, थोडंसं अंतर पायामध्ये, हात समोर, नंतर हे हात सरळ इकडे घ्यायचे, त्या दिशेने मान वळवायची आहे. परत घ्यायचा आहे, नंतर डावा. त्याच्यानंतर ताडासनाचा जो पुढचा जो प्रकार आहे तो कमरेवर हात घ्यायचा. त्यानंतर आपली मान जी आहे श्वास घ्यायचा. त्याच्यानंतर असेच हात ठेवायचे आहे आणि प्रेम पाठीमागे समोर. त्याच्यानंतर आपले हात बाजूला करायचे आहे, असे करायचे आहे. नंतर आपल्या खांद्यावर घ्यायचे आहे आणि आपले जे हात आहे पुढे घेऊन मागे घ्यायचे. बरोबर सगळे. आता पुढून मागे, पुढून लक्षात आलं. त्याच्यानंतर आता पुढचा योगासनाचा प्रकार. अंतर घ्यायचं पायामध्ये, खाली बघायचं आहे, गुडघे वाकवायचे नाही, जेवढं शक्य होईल तेवढंच करायचं. त्याच्यानंतर योगासनाचा पुढचा प्रकार आहे आपला उजवा पाय डाव्या पायावर, उजवा पाय आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, काही करायचे नाही. कानाच्या सरळ रेषेत सगळ्यांनी तसेच पुढची कृती करायची आहे. पण त्याच्या आधी जाऊन घ्यायचा नाही, सपोर्ट घ्यायचा आणि बरोबर. योगासनाचा पुढचा प्रकार. योगासनाचा पुढचा प्रकार आहे जो सरळ करायचा आहे. आपली मान डावी करून त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर हात समोर, थोडं पाय अंतर घ्यायचं आहे, गुडघे वाकवायचे नाही, शीट पाठवून ओके. मला समोर हात
तुम्हाला मी नंतरच्या सेशनला शिकवणार आहे. आता सर्वांनी बसून घ्यायचं आहे.